नेतृत्व म्हणून थोडी तारेवरची कसरत होते. नाही, पण मग महिला आयोगाकडे तुमचा रोख सातत्यानं का असतो? म्हणजे एका बाजूला महिलांच्या असलेल्या ज्या समस्या असतात त्या संदर्भामध्ये महिला आयोगाला तक्रारी करणं हे सर्वसामान्यांना महिलांना आत्तापर्यंत माहिती होतं, मात्र खरोखर न्याय मिळाला का त्यांना आत्तापर्यंत? काय वाटतं तुम्हाला की जे नेतृत्व सध्या ज्यांच्याकडून केलं जात आहे, मग त्या रुपालीताई चाकणकर असतील की यापूर्वी असलेल्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी आपल्या कामाप्रती तितका प्रामाणिकपणा दाखवला का असं तुम्हाला वाटतं का? कारण महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना तुम्ही थेट अनेक वेळेला टीका केलेली आहे. महिला आयोगाची स्थापना ही आदरणीय पवारसाहेबांनी केली होती आणि त्याचा हेतूच हा होता की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय मिळण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी. एक इंडिव्हिज्युअल म्हणजे जेव्हा पोलिसांकडे गेल्यावरती महिलांच्या तक्रारी जर ऐकून घेतल्या जात नसतील किंवा त्यांना अडीअडचणी असतील तर त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी आणि त्या माध्यमातून महिला आयोगाची स्थापना केली होती. पण आज आपण जे बघतोय की सत्ताधारी पक्षातले जे आरोपी असतात त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम फक्त आता महिला आयोगाकडनं होतंय. हे मी फक्त आरोप करत नाहीये, तर आम्ही कागदपत्रांच्या सहित हे दाखवलंय की अशा अनेक घटना आहेत की त्या घटनांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आरोपींना पाठीशी घातलंय. असं करत असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय कसा देऊ शकणार? आणि दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की ज्या काय महिला अत्याचाराच्या घटना बाहेर येत आहेत त्यातल्या जास्तीत जास्त या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्याच बाहेर आल्या आहेत. मग जर महिला आयोग असं बायस होऊन काम करत असेल तर महिलांनी न्याय मागावा कोणाला आणि त्यांनी जावं कोणाला? त्यांचं तर न्याय मिळणं कठीण होईल. त्याच्यामुळे आम्ही आधी मागणी केलेली की महिला आयोगाला एक नॉन पॉलिटिकल व्यक्ती असावी आणि ज्याला 24 तास जो व्यक्ती ह्या पदाला न्याय देऊ शकत असेल अशा व्यक्तीची तिथे नेमणूक करावी. तो कुणीही करावं सरकारने. आमचे काही कुठल्या व्यक्तीबाबतीमध्ये मागणी नाही की हीच करावी तीच करावी, पण 24 तास 365 डेज जी व्यक्ती त्या पदाला न्याय देऊ शकत असेल अशा व्यक्तीची तिथे नेमणूक करावी आणि कुठल्याही राजकारणाच्या मध्ये संबंध नसलेली व्यक्ती तिथे द्यावी जेणेकरून महिलांना फक्त न्याय मिळेल. तिथे पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आरोपींना. अशी व्यक्ती तिथे नेमावी. बरं, पण सध्याच्या घडीला कुणाचं नाव आपल्याला योग्य वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अमुक एक व्यक्ती असेल तर मात्र ती महिलांना न्याय मिळवून देऊ शकते? तसं कुठलं नाव सांगायचं एक तर आम्हाला अधिकार नाही, कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष हे कायम सत्ताधारी पक्षातली लोक त्याची निवड करत असतात आणि कुणाला तिथे निवड करावी हे सत्ताधारी पक्षातलीच लोक ठरवणार. त्यामुळे मला कुठलं एखादं नाव सांगण्यापेक्षा त्या पदाला 24 तास 365 दिवस योग्य तो न्याय देणारी जी खरंच ज्यांना तळमळ आहे महिलांप्रती, जो महाराष्ट्रातल्या छोट्याशा तालुक्यातल्या छोट्याशा झोपडीपर्यंत गावाच्या वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन महिलांसाठी लढू शकत असेल अशा महिलेला संधी द्यावी. मला सांगा, तुम्ही शहरांमध्ये राहणाऱ्या महिला, तुम्हाला ग्रामीण भागातल्या महिलांच्या समस्या कशा कळणार हो? तुम्हाला हे कळणारच नाही. तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करावी अशी अपेक्षा करतात. मला सांगा, एखाद्या गावातल्या छोट्याशा झोपडीतली एक महिला असेल, ती ऑनलाईन तक्रार दाखल तरी कशी करू शकेल? तिला तेवढी तिच्याकडे मोबाईल आहे का? तिची तेवढी प्रगल्भता आहे का? हे सगळं आपल्याला बघायला लागणार आहे. तिच्यासाठी तिच्या लेवलपर्यंत जाऊन आपल्याला तिच्या तक्रारीचं निवारण करावं लागणार आहे. जी अशी ग्राउंड लेवलला काम करणारी महिला असेल त्या महिलेची नेमणूक करावी ही माझी मागणी आहे. बरं, मला एक थोडंसं आता राज्यातल्या महिला अत्याचार आणि त्या घटनांकडे थोडंसं वळावंसं वाटतं. ज्यावेळेला राज्यामध्ये महिला अत्याचार घडत होते त्यावेळेला आपण थेट राष्ट्रपतींना एक फार मोठी मागणी केलेली होती, एक खून करू द्यावा. का वाटायला लागलं असं? म्हणजे राज्यातल्या महिला असुरक्षित आहे असं म्हणायचं आपलं? महाराष्ट्रातल्या खरं दुर्दैव म्हणावं की भारतामध्ये सगळ्यात जास्त महिला अत्याचाराच्या घटना ह्या कुठे घडतायत तर ह्या महाराष्ट्रामध्ये घडतायत. आणि हे मी म्हणत नाहीये, हे अहवाल जे काही जागतिक लेवलचे अहवाल आहेत त्या अहवालामध्ये हे समोर आलेलं आहे. आणि माझं त्या मागणीमागचा उद्देश एवढाच आहे की आम्ही महिला जेव्हा बघतो की एखादी महिला न्याय मागायला जाते तर तिला संघर्ष करावा लागतो. एकतर घरातून बाहेर पडतानाच तिला संघर्ष करायचा असतो, तिच्या घरामध्येच हिंसाचाराला ती बळी पडत असते किंवा आजूबाजूला जे नातेवाईक असतात त्यांच्याकडूनच हिंसाचाराच्या घटना होतात जास्त करून, हे आपण बघितलंय. मग अशा वेळेस ही सगळी सोडून एकतर ती पोलीस स्टेशनपर्यंत